पाचोरा भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शासकीय लाभार्थी कार्यक्रमामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण दिलं जातं, तर इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप करत विविध पक्षांनी एकत्र येत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। पाचोरा भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय लाभार्थी कार्यक्रमांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं जात नसल्याचा आरोप सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी केलाय। नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात सुद्धा कोणत्याही विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्यानं सर्व पक्ष नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शासनाचा मोठा निधी खर्च करून सुद्धा लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षीय सहभागाशिवाय अशा कार्यक्रमांचा उद्देश पूर्ण होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत भविष्यात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समान वागणूक देऊन शासकीय कार्यक्रमांना निमंत्रित करावं अशी मागणी आता करण्यात आली आहे। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, भाजप शहराध्यक्ष दीपक माने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहर प्रमुख अनिल सामंत, रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दीपक राजपूत, भाजप भडगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील, विनोद नेरकर, युवा मोर्चाचे चेतन पाटील, योगेश ठाकूर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इरफान मणियार, ओबीसी सेल अध्यक्ष शरीफ शेख, सादिक मणियार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। शासकीय कार्यक्रमांमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समान संधी आणि निमंत्रण मिळावं या मागणीसाठी पाचोरा भडगावमध्ये विविध पक्ष प्रथमच एकत्र येत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान या आरोपांवर उपविभागीय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। पाचोरा तालुक्यामध्ये, पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जे शासनाचे लाभाचे जे कार्यक्रम होतात की जनतेला लाभ दिला जातो, तो शासनाचा कार्यक्रम असतो। शासकीय कार्यक्रम हा प्रशासनामार्फत राबवला जातो, पण शासन हे सर्वांचं असतं आणि यासाठी सर्वपक्षीय जे असतं व त्यामुळे या ठिकाणी आम्ही जेव्हा SR असतं, जेव्हा आम्हाला मतदानाचं बूथ असतात, त्यावेळेला पोलिंग बूथ असतात, त्यावेळेला सर्वपक्षीय तुम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलं जातं। आत्ताच नुकतंच एक छत्रपती शिवाजी महाराज जे समाधान शिबिर झालं, महसूल समाधान शिबिर, याच्यामध्ये भाजपपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेना या सर्व पक्ष, शिवसेना या पक्षांना कोणत्याही पक्षाला बोलवलं नाही। एक विशिष्ट या ठिकाणी जे आमदार, सत्ताधारी आमदार जे आहेत शिंदे गटाचे किशोरप्पा पाटील यांचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी असतात, पदाधिकारी, आणि ते स्वतः असतात। बाकी इतर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, भाजपाचा का असेना, तो सत्तामध्ये असून देखील त्यांना कोणालाही निमंत्रण दिलं जात नाही। त्यामुळे ही तीव्र नाराजी होती आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचे जे प्रमुख होते त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि आज त्यांना सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या कार्यक्रमांना, हा जनतेचा कार्यक्रम असतो, तो त्या जनतेपर्यंत पोहोचायचा असतो। म्हणून तुम्ही बोलवलं नाही, त्यामुळे आम्ही पब्लिकपर्यंत, आमची जी कार्यकर्ती मंडळी आहेत ग्रामीण लेवलपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही। तुमचा जो शासनाचा जो लाखो रुपये खर्च करून जो उद्देश होता, त्या उद्देशाला मुठमाती मिळालेली आहे। म्हणून आज भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी, सर्व पक्षीय आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की यापुढे असं आपल्याकडून घडू नये, ही काळजी घ्यावी आणि ज्या व्यक्तीने हे केलं असेल, कदाचित तुम्ही निमंत्रण दिलं नसेल, त्या लोकांना कारवाई करावी म्हणून आम्ही आज निवेदन दिलं। सचिन दादांनी जे बोललेलं आहे ते अगदी खरं आहे। हो, आम्ही तर म्हणजे सत्तेत असताना सुद्धा आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला शासनाकडून निमंत्रण नाही। हो, त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आज आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेली आहे। हो, त्यांनी यापुढे तरी दखल घेऊन सगळ्यांना निमंत्रण पत्रिका देणे आणि फोन लावून सणावर्जून बोलणे हीच आमची अपेक्षा आहे। एबी न्यूज मराठीसाठी चंदू खरे, जळगाव।